या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली। त्यानंतर काल अध्यक्षपदाची बिनविरोध निवडणूक भाजपाने जिंकली आणि यामुळे या पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि एक महत्त्वाची घडामोड म्हणजे ठाकरे गटातले अनेक जण भाजपाच्या संपर्कात गेलेत, अनेक जणांनी आर्थिक व्यवहार केला आणि या सगळ्या आरोपानंतर अंबादास दानवे यांनी हे आरोप केले होते। आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी ठाकरे गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य संजय पाटील निक्कम माझ्यासोबत आहेत। काय तुमची प्रतिक्रिया आहे आणि अंबादास दानवेंनी आरोप केले त्याकडे कसं पाहता तुम्ही? जिल्हा प्रमुखांनी केलेले सर्व आरोप हे खोटारडे बिनबुडाचे आहेत। उलट जिल्हा प्रमुखांनी सर्व सदस्यांच्या विरहित त्यांना अंधारात ठेवून त्यांनी काही आर्थिक गैरव्यवहार केला, काही पैसे समोरच्या शिंदे गटाकडनं घेतले आणि ते आम्ही त्या ठिकाणी त्यांचा सगळा प्लॅन हाणून पाडला आणि हाणून पाडल्यामुळं त्यांनी आमच्यावर हे या ठिकाणी आरोप केले। आम्ही कुठल्याही भाजपच्या संपर्कात गेलो नाही, उलट आम्ही त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर या ठिकाणी आम्ही उद्धव साहेब, त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख घोसाळकर साहेब आणि नार्वेकरांच्या संपर्कात गेलो आणि त्यांना आमची भूमिका सांगितली। त्यांनी आमच्या सोयीचा आदेश या ठिकाणी निवडणुकीमधून तटस्थ राहण्याचे त्यांनी आदेश दिले, ते आमच्या विनंतीनुसार दिले। त्यामुळं दानवेंचा सगळा डाव, आर्थिक डाव, अर्थकारण समीकरण सगळं हाणून पडल्यामुळं त्यांनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले। बरं, खरं तर निवडणूक प्रक्रिया काल पार पडली असती तरी तुम्हाला 8 दिवसांपासून इकडून तिकडे नेण्यात आलं होतं। तो कसा प्रवास होता आणि कसं हे घडत गेलं? आम्हाला पूर्णपणाने त्यांनी या ठिकाणी सांगितलं सुरुवातीला की आपल्याला एकत्रित यायचं आहे, एकत्रित आपण राहू। एकत्रित त्यांनी या ठिकाणी आम्हाला इगतपुरीला केलं, त्यानंतर आम्हाला ठाण्याला नेलं, ठाण्याला एक दिवस ठेवलं। तिथं काही लोकांशी त्यांचं बोलणं, ठाण्याला कोण नेते तुम्हाला सगळं शिंदे साहेबांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्यानुसार आम्हाला सांगितलं की आता आपल्याला शिंदे साहेबांच्या बरोबर जायचं आहे। आणि जेव्हा त्यांनी तो निर्णय सांगितला, आम्ही सांगितलं आपल्याला ही भूमिका मान्य नाही, त्यावेळेला त्यांनी आमची बळजबरीनं मोबाईल या ठिकाणी काढून घेतले, आमच्यासमोर बॉडीगार्ड ठेवले, त्यांचा भाऊ स्वतःला आमच्या संरक्षणासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी ठेवला, आणखी काही लोक ठेवले। तिथून आम्हाला कर्जतला नेण्यात आलं, कर्जतून गोव्याला नेण्यात आलं आणि गोव्यामध्ये 2-3 दिवस ठेवल्यानंतर आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणून आमची सुटका करून घेतली आणि सुटका करून आम्ही उद्धव साहेबांच्या संपर्कात गेलो। बरं, अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे अनेक लोक, इतके सगळे तुम्ही लोक एकत्र असताना तुम्ही ही कशी किमया साधली हो एकट्याने निसटण्याची आणि कसं धाडस केलं तुम्ही? अहो, क्रांती करायची असेल तर कुठलं तरी धाडस करावं लागतं आणि ते आम्ही त्या जीवाशी खेळून आम्ही त्या ठिकाणी क्रांती करण्याचा निर्णय घेतला। बरं, दानवेंनी सगळ्यांना एकत्र करून गोव्याला नेण्याचा का बरं असा प्लॅन केला असेल? मोठं घबाड त्यांना मिळालं होतं, मोठी आर्थिक आमिषे मिळाली होती, भविष्यामध्ये शिंदे गटाबरोबर जाऊन त्यांना राजकीय आश्वासन मिळालं होतं आणि म्हणून त्यांनी ही खेळी उद्धव साहेबांना अंधारात ठेवून ही खेळी केली। बरं, भाजप शिंदे सेनेत जाणं तुम्हाला पसंत नव्हतं? नाही। बरं, त्यानंतर तुम्ही मातोश्रीशी संपर्क साधला, काय सांगितलं मातोश्रीने तुम्हाला? काय मातोश्रीने सांगितलं बिलकुल तुम्ही तुमच्या विचाराबरोबर मातोश्री आहेत, उद्धव साहेब आहेत आणि म्हणून तुमच्या विचारापासून हलू नका, आपण तटस्थ सगळे राहूया आणि तसं त्यांनी व्हीप जारी करण्याचं भाग पाडलं जिल्हा प्रमुखांना। बरं, दानवेंनी तुमच्यावरतीच नाव घेऊन टीका केली, का बरं ही टीका केली असेल? पहिलं मी निघालं, मी बंड केलं, मी त्यांचे डाव सगळे आर्थिक डाव हाणून पाडले म्हणून माझ्यावर टीका केली। बरं, नंतर व्हीप जारी करण्यात आला होता किंवा या सगळ्या प्रक्रिया करताना तुम्हाला इकडून तिकडून नेण्यात आलं होतं, ह्या सगळ्या प्रक्रिया करताना काय हेतू असेल दानवेंचा? हे सगळं अर्थकारण करायचं आणि शिंदेंचं कसं जिल्हा अध्यक्ष होईल हे बघायचं आणि शिंदेंचा अध्यक्ष करून त्यांच्याकडं परत राजकीय काहीतरी तडजोड करायची, राजकीय तडजोड करून आर्थिक त्यांचं हित साधायचं, ही भावना त्यांची होती। बरं, आम्हाला होऊ द्यायचं नव्हतं। बरं, तुम्ही भाजपसोबत जाणार, भाजपाने तुम्हाला आर्थिक आमिषं दिलीत असेही आरोप करण्यात आले आणि त्यानंतर माध्यमांमध्ये तशा बातम्याही पेरण्यात आल्या, काय तथ्य होतं आणि काय सांगाल या सगळ्या गोष्टींबाबत? त्यांनी केलेले सगळे आरोप बिनबुडाचे आहेत। आम्ही भाजपच्या संपर्कात नव्हतो, आम्ही उद्धव साहेबांच्या संपर्कात होतो। मी तिथून निघाल्यानंतर आयडिया करून मी डायरेक्ट मातोश्रींच्या संपर्कात गेलो, आमच्या संपर्क प्रमुखाशी बोललो, आमच्या नार्वेकर साहेबांशी बोललो आणि मला भाजपबरोबर जायचं असतं तर मी मातोश्रीच्या संपर्कात गेलो नसतो। बरं, अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे की तुम्ही एकदम कमिनी काव्याने तिकडून निसटलात, कसं हे घडलं आणि कसं तुम्ही निघालात तिकडून? आमच्या सुरक्षेसाठी अनेक लोक त्यांनी तैनात केलेले होते, आमचे मोबाईल काढून घेण्यात आलेले होते, परंतु
मी रात्रीला आयडिया करून माझा मोबाईल त्यांच्याकडनं मिळवला. त्यांना सांगितलं मला माझे आर्थिक काही मला माझ्या डीलरशिप आहे, माझा ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे, त्यामुळं मला काही कंपनीला पेमेंट पाठवायचं आहे. त्यासाठी मला माझ्या मोबाईलची सिस्टम मोबाईलवरून मला या ठिकाणी पेमेंट पाठवायचं आहे. काही रिक्वेस्ट टीएच्या रिक्वेस्ट पाठवायच्या आहे. त्यासाठी मी माझा रात्री मोबाईल ताब्यात घेतला आणि पहाटे त्यांना साखर झोपेत ठेवून मी त्या ठिकाणून पलायन केलं आहे. बरं, या सगळ्यानंतर दानवेंनी तुमच्याशी संपर्क केला का? दानवेंनी फोन केला का तुम्हाला? मी उद्धव साहेबांच्या घोसाळकर साहेबांना आणि नार्वेकर साहेबांना कॉल केला. त्यांना सांगितलं आम्ही अशी सुटका करून घेतली आणि आम्ही मुंबईत येतोय, अशा प्रकारच्या सूचना देऊन मी लगेच माझा मोबाईल बंद केला. बरं, दानवेंनी तुमच्याशी संपर्क केला नाही? केला असेल, माझा मोबाईल बंदच होता. आणि नंतर तुमच्याकडे फोन आला होता, त्यानंतर दानवेंनी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? माझा मोबाईल बंद होता. अच्छा, बरं, त्यानंतर तुम्ही चंद्रकांत खैरे किंवा शिवसेनेतल्या इतर नेत्यांचे काही फोन आले तुम्हाला? नाही, माझा मोबाईल बंद असल्यामुळं कोणाशी संपर्क माझा कोणाचाही झाला नाही. बरं, तुम्ही खरं तर उद्धव ठाकरेंकडे जी तक्रार केली, ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, काय म्हणाले उद्धव ठाकरे? मी फक्त माझा मोबाईल उद्धव साहेबांचा निरोप आणि नार्वेकरांचा निरोप आणि घोसाळकर साहेबांचा निरोप घेण्यासाठी किंवा व्हॉट्सअपवर काय मेसेज येतोय तो बघण्यासाठी 5 मिनटं उघडायचो आणि तो परत बंद करायचो. त्यामुळं मला त्यांचे काय मेसेज आले ते सगळे माझ्याकडं प्राप्त आहेत आणि तेच जे मेसेज आले त्या मेसेजप्रमाणे आम्ही आमचं काम केलं. आम्ही दानवेंचा दावा हाणून पाडला आणि आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. बरं, आता इथून पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका उद्धव साहेबांबरोबर राहणार आहे. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या वैजापूर मतदारसंघामध्ये विकासाची कामं, समाजकारण, राजकारण हे सगळं करून उद्धव साहेबांचं नेतृत्व कसं वाढेल आणि परत चांगले दिवस उद्धव साहेबांच्या नेतृत्वाला कसे येतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असणार आहे. बरं, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघितलं की खरं तर तो जो हाय व्होल्टेज ड्रामा गेल्या 2 दिवसांपासून सुरू होता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी संजय निकम यांच्यावरती जे आरोप केलेले होते त्यात या सगळ्याविषयी त्यांनी स्वतः स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. माझा सहकारी अशोकसोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.